दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कोचरगाव दिंडोरी येथे किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटकही केली आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास भरत उर्फ संतोष चिंतामण लोंढे हा गावातील मारुती मंदिराजवळ आपल्या मित्रासोबत बोलत उभा होता. त्यावेळी आरोपी पवन सुरेश दिलके हा मोटारसायकलवर तिथे आला व रस्त्यावर का उभे आहात, हा रस्ता तुमच्या बापाचा आहे का, अशी विचारणा करत वाद घातला. यावरून संतोष मोंढे यांनीही प्रत्युत्तर दिल्याने आरोपी लिलके यांना मारहाण केली. त्यानंतर तुम्ही इथेच थांबा, मी परत येतो असं सांगून तो तिथून निघून गेला. काही वेळाने आरोपी पवन आणि त्याचे वडील सुरेश लिलके हे दोघं घटनास्थळी आले आणि त्यांनी परत संतोष मोंढे आणि त्यांच्या मित्रास मारहाण केली. दरम्यान आरोपी पवन लिलके याने कमरेला खोचून आणलेला चाकू काढून संतोष मोंढे यांच्या पोटावर आणि छातीवर वार केले. या हल्ल्यात संतोष मोंढे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला, तर स्थानिक नागरिकांनी जखमी संतोष मोंढे यांना तातडीने कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र मृत्यूशी झुंज देत असलेल्या संतोष मोंढे यांचा 2 दिवसांपूर्वी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पवन लिलके व सुरेश लिलके या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.